सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 22 फेब्रुवारीला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं मरोळ या ठिकाणी, आणि ज्या विद्यार्थ्यांचा 22 फेब्रुवारीला ग्राउंड झालं मरोळ या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, त्याचबरोबर 100 मीटरमध्ये मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष आपल्याला ठेवायचे आहे, आणि ग्राउंडच्या अंदर जे काही तुमची सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 10 वाजताची बॅच आहे, किंवा सकाळी 12 वाजताची बॅच आहे, किंवा दुपारून 2 वाजताची बॅच आहे, आपल्याला किती वाजता त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे। आणि त्याचबरोबर आपण सकाळी ह्या काही बॅचमध्ये आपण गेलो, सकाळी 5ची बॅच 6, 7, 8, 10, 12, 2, तर आपलं ग्राउंड 1600 मीटर रनिंग 100 मीटर हे किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी स्टार्ट होणार आणि आपण गेटच्या बाहेर त्या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे संपूर्ण माहिती सांगणार, आणि आपल्याला जायचं कसं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे सेंटरपर्यंत। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की सेंटरपर्यंत जे सीपी मुंबईचं मरोळ हे सेंटर आहे, तर या ठिकाणी आपल्याला जायचं कसं आहे पोलीस मुख्यालयापर्यंत। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्ही ज्या पण जिल्ह्यातून आपण येत असाल, तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी CSTला जायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर, आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल तुम्हाला पकडायचे आहे घाटकोपरचे, आणि घाटकोपरची लोकल जवळपास 10 रुपये तिकीट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। आणि घाटकोपरमध्ये उतरल्यानंतर घाटकोपरच्या बाजूने जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपर मेट्रो आहे, तर घाटकोपर मेट्रो आपल्याला पकडायची आहे 20 रुपयाची, आणि तिथं मरोळमध्ये आपल्याला डायरेक्ट सोडून देते। तर घाटकोपरमधून मरोळ नाकाची मेट्रो आपल्याला पकडायची आहे, डायरेक्ट आपण मरोळ नाका त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्याचबरोबर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय आहे मरोळचं, ज्या ठिकाणी ग्राउंड आहे। तर तिथून जर समजा तुम्ही त्या ठिकाणी मरोळ नाक्यापासून जर ॲटोला जर पकडला, तर ॲटोला त्या ठिकाणी जास्त लुबाडते, म्हणजे 100 रुपये 150 रुपये अशा प्रकारे पैसे त्या ठिकाणी सांगते। आणि सिटी बस जर तिथून तुम्ही गेले सिटी बसनं, तर 10 रुपये तुम्हाला नेऊन सोडते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर ते पण नाही जमलं तर पैदल सुद्धा तुम्ही जाऊ शकता, 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय मरोळचं, ठीक आहे, मरोळ नाकापासून। तर अशा प्रकारे आपल्याला सेंटरवर जायचं, आणि त्याचबरोबर पोलीस मुख्यालयापाशी गेल्यानंतर त्याच्या 150 मीटर अंतरावर जे विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। समोर जे राम मंदिर आहे 150 मीटर अंतरावर आपल्याला पोलीस मुख्यालय मरोळच्या सरळ आपल्याला त्या ठिकाणी 150 मीटर अंतरावर जायचं आहे। तर त्या ठिकाणी राम मंदिर आहे, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था त्यामध्ये फ्रीमध्ये करण्यात आली आहे, आणि जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था फ्रीमध्ये करण्यात आली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला एक सांगून देतो, जे काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही जा। आता काही काही विद्यार्थी 2 वाजता नंतर येत आहे, ज्यांचा जो रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी 5 वाजताचा, सकाळी 7 वाजताचा, सकाळी 8चा, सकाळी 10चा, तर काही काही विद्यार्थी दुपारून 2 वाजताच्या नंतर त्या ठिकाणी गेले तर त्यांना घरी पाठवल्या जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर जा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्या पण विद्यार्थ्यांचा 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे, 2 वाजताच्या अगोदरच त्या ठिकाणी तुम्ही जा, म्हणजे 2 वाजताच्या अंदर गेले चालते, किंवा 2 वाजता करेक्ट गेले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी ज्यांची पण बॅच आहे सकाळी 5 वाजताची, सकाळी 6 वाजताची, 7 वाजताची आणि 10 वाजताची, तर तुम्ही ह्या 2-3 बॅचेस जे आहे तर ह्या सकाळी जे विद्यार्थी मित्रांनो 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही रांगेमध्ये लागू शकता, जेणेकरून आपला लवकर नंबर त्या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांची सुद्धा या ठिकाणी बॅच जर समजा 10ची असेल किंवा 12ची असेल, तर अगोदर आपल्याला आपल्या वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी जायचं आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी सेंटरपाशी गेल्यानंतर त्या ठिकाणी उभं राहण्यातच आपला 1-2 घंटा त्या ठिकाणी लागत आहे, कारण की रांग त्या ठिकाणी मोठी लागत आहे, जास्त विद्यार्थी येत आहे। आणि स्टार्टिंगला त्या ठिकाणी बॅगा ठेवण्यात आहे, बॅगा ठेवल्यानंतर आपल्याला वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचं आहे, ओरिजिनल आधार कार्ड आणि ओरिजिनल हॉल तिकीट, आणि त्याचबरोबर 2 पासपोर्ट फोटो आपल्याला सोबत न्यायचे आहे। बस एवढे डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागते, बाकी कोणतेही या ठिकाणी डॉक्युमेंट लागत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना समोर त्या ठिकाणी पाठवल्या जाते, आणि त्या ठिकाणी जे 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी
मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे। आणि हे काही झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी टेबल नंबर आहे, तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे। टेबल नंबर पाशी आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं रजिस्टर त्या ठिकाणी असणार आहे, तिथं आपल्याला सिग्नेचर करायचे, फोटो आपल्याला त्या ठिकाणी चिपकवायचा आहे। आणि त्याचबरोबर त्यांना जे विद्यार्थी मिळवणं आधार कार्ड सुद्धा आपलं त्या ठिकाणी टेबल नंबरवर दाखवायचं आहे। ठीक आहे, रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसायचं आहे। तर हे काही झाल्यानंतर आपल्याला एक प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिलं जाते आणि प्रतिज्ञापत्रावर आपलं जे नाव लिहावं लागते पूर्ण, त्याचबरोबर सिग्नेचर, ॲप्लिकेशन नंबर आणि तारीख हे काही दिल्यानंतर ते जे आहे तर ते त्यांच्याजवळ जे विद्यार्थी म्हणून आपल्याला द्यायचं आहे। लक्षात ठेवा, जे पण प्रतिज्ञापत्र आपल्यापासून लिहून घेणार आहे ते त्यांना त्या ठिकाणी द्यायचं आहे। दिल्यानंतर समोर जे हाईट आपली मोजली जाते, तर हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर लागत आहे। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर मशीनमध्ये ते मोजले जात आहे आणि मशीनमध्ये सर्व आपल्याला डिजिटल दाखवलं जातं, उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे। तर हे काही झाल्यानंतर जे समोर आणखीन एक मंडप त्या ठिकाणी टाकलं, तर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आहे। स्टार्टिंगला त्या विद्यार्थ्यांना दोन्ही पायाला चिप लावून दिलं जात आहे। चिप लावल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं चेस्ट नंबर आपल्याला दिला जाते, चेस्ट नंबर आणि सेन्सर या ठिकाणी लावायचं आहे। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन एका हॉलमध्ये आपल्याला पाठवलं जाते, त्या ठिकाणी जे आपल्या चिपला जे विद्यार्थी मिळवणं स्कॅनसुद्धा केलं जाते, त्याचबरोबर आपलं बायोमेट्रिकसुद्धा थंब वगैरे घेतला जाते, फोटोसुद्धा आपल्या त्या ठिकाणी हॉलमध्ये घेतला जात आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर समोर जे विद्यार्थी मिळवणं एक पोलीसवाला आणि एक पोलिशन हे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेत आहे। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे तर तो होता 100 मीटर। तर आज जो पहिला जो इव्हेंट घेतला 100 मीटर पहिला इव्हेंट घेतला, तर 100 मीटरमध्ये मी तुम्हाला सांगतो मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडून राहिले, एक लक्षात ठेवा। तर भरपूर काही वर्षाची जी मेहनत आहे ते वाया त्या ठिकाणी जात आहे। 100 मीटरची जी सिस्टीम आहे, तर अशी जे विद्यार्थी मिळवणं 100 मीटरची एक पट्टी आहे आणि सेन्सरचं जर पाहिलं पण सेन्सर एकदम एंडिंगला आहे या ठिकाणी, म्हणजे खाली आहे, उभं नाही आहे, खाली या ठिकाणी सेन्सर आहे। स्टार्टिंग पॉईंट इथं आहे, तर इथून जे 100 मीटर जे विद्यार्थी मिळवणं चालू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी पहिले बटन दाबलं जात आहे, त्यानंतर शिट्टी वाजल्या जात आहे। एक लक्षात ठेवा, शिट्टी वाजल्यावर आपल्याला 100 मीटर पळायचं आहे। तर भरपूर विद्यार्थ्याला 100 मीटरमध्ये कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटत आहे। गावामध्ये जरी समजा 12 सेकंड 13 सेकंडचा टायमिंग ज्यांचा येत असेल, 13 सेकंड 14 सेकंड त्यांचाच आहे या ठिकाणी जो 17 सेकंड 18 सेकंड 19 सेकंड अशा प्रकारे टायमिंग या ठिकाणी येऊन राहिला आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे 100 मीटर आहे, 100 मीटरला 3-3 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे। आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मिळवणं 5 मिनिटांना 1600 मीटर रनिंगसाठी नेलं जात आहे। 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं टोटल 50 विद्यार्थी सोडले जात आहे। आणि 1600 मीटर रनिंग जे वरून सुद्धा पेंडोल टाकलेला आहे, वरून आपल्याला ऊन नाही लागत, सावलीच लागते, एक लक्षात ठेवा। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, जो काही ट्रॅक आहे तर ट्रॅकच्या काठानं तुम्ही धावा। जेवढे तुम्ही 1600 मीटर रनिंग मारताना ट्रॅकच्या काठानून धावसाल तेवढं अंतर कमी होणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क भेटणार आहे। आणि जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसाल तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी कमी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर जो काही ट्रॅक आहे तर ट्रॅकच्या काठानं धावा, जेवढं काही काठानं तुम्ही धावसाल तर तेवढं अंतर तुमचं कमी येणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पारदर्शकपणे त्या ठिकाणी होत आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं गोळा फेकला त्या ठिकाणी नेला जात आहे। तर गोळा फेकला त्या ठिकाणी गोळा फेकसाठी नंबर येण्यासाठी त्या ठिकाणी 3-4 घंटे बसून ठेवता आपल्याला। आणि 3-4 घंटे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं गोळा फेकतं त्या ठिकाणी इव्हेंट होता। गोळा फेकायच्या वेळेस सुद्धा 2 घंटे त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांचा गोळा फेक व्हायसाठी थांबून राहावं लागतं, ठीक आहे। आता आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, जे विद्यार्थी सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 7 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड होत आहे सकाळी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 9-10 वाजेपर्यंत ग्राउंड होतं किंवा 11 वाजेपर्यंत, ठीक आहे। 100 मीटर आणि 1600 मीटर ज्यांची बॅच 10 वाजताची आहे, 12 वाजताची आहे, अशा विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे ते जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी होत आहे जवळपास 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ग्राउंड होतं आहे। ज्यांची 11ची बॅच आहे, 10ची बॅच आहे, 12ची बॅच आहे, अशा विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे तर जवळपास दुपारून 12-1 वाजेपर्यंत होत आहे। ज्यांची 2 वाजताची बॅच आहे त्यांचं जे ग्राउंड आहे 4 वाजता होतं 100 मीटर 1600 मीटर रनिंग, ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आणि हे सर्व इव्हेंट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 घंटा त्या ठिकाणी बसून ठेवला जाते सिग्नेचरसाठी, ठीक आहे। तर जवळपास ग्राउंडच्या अंदर 8-9 घंटे आपल्याला बसून ठेवलं जातं, 9-10 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। अशा प्रकारे ग्राउंड झालं। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय